ऑनलाईन प्रेम, ओरिसातून आली प्रेमासाठी दीपाचा जीव घेतला राजेशने केवळ दारूसाठी. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या सह्याद्री कट्ट्यावरती. आणि आजची ही घटना बघायची आपल्याला मुंबईमधली, म्हणजे स्वप्ननगरीमधली. तर प्रेमविवाहात त्याग, समर्पण या भावना जास्त प्रबळ असतात किंवा त्या तशा असाव्यात अशी अपेक्षा असते. प्रत्यक्षात मात्र प्रेमाचा अधिकार गाजवण्याची इच्छा दोघातही जागृत होऊ शकते आणि त्यामुळे अहंकार वाढून भांडणेही होऊ लागतात. लग्नाचा टिकाऊपणा किंवा टाकाऊपणा त्या दोन व्यक्तींच्या मनोमिलनावरच अवलंबून असतो. म्हणूनच प्रेम किंवा पत्रिकेचे गुणमिलन यापेक्षा परस्पराचे स्वभाव, आर्थिक परिस्थिती, आवडीनिवडी, सवयी, कुटुंबाच्या जबाबदाऱ्या यासारख्या मुद्द्यावर विचार केल्याशिवाय लग्नाचा निर्णय घेऊच नये असे मला वाटतं. तर अलीकडे मात्र इंटरनेटच्या दुनियेत एकमेकांच्या रूपाला व बोलण्याला भुलून प्रेमाच्या आणाभाका घेतल्या जातात. आईवडिलांचे मत जुगारून प्रेमविवाह केले जातात. जेव्हा जोडीदाराचे खरे रूप कळते तेव्हा मात्र पश्चातापाची वेळ येत असते आणि काही वेळा तर जीव गमावण्याची वेळ येते. तशीच ओरिसा राज्यातून प्रेमाच्या ओढीने दीपा मुंबईत आली आणि प्रेमविवाह केला, पण अवघ्या 6 महिन्यातच पतीने तिचा जीव घेतला. बघूया सविस्तर घटना काय घडली, कुठे घडली आणि कशी घडली. राजेश आणि दीपा या दोघांची ओळख फेसबुकवर झाली. बघा, फेसबुकवरती बऱ्याचशा लव्ह स्टोऱ्याच प्रमाण वाढतं आहे आता प्रेमाचं. फेसबुकवरती मेसेंजर, रिक्वेस्ट या गोष्टी घडत आहेत आणि याच्यामधून अशी क्राईम आपल्यासमोर येत आहेत. फेसबुकवर या दोघांची ओळख झाली. तिने त्याला फ्रेंड रिक्वेस्ट पाठवली होती, त्याने ती ॲक्सेप्ट केली. बघा, फ्रेंड रिक्वेस्टवरती झालं आणि त्यानंतर मग रोज चॅटिंग सुरू झाली त्यांच्यामध्ये. म्हणजे जे रेग्युलर सहसा होतं, साहजिकच कोणाच्या बाबतीत अशा गोष्टी घडतात. असंच जेवण झालं का, काय करत आहे, असे यांचं जुजबी प्रश्न चालू झाले आणि त्यानंतर दोघे एकमेकांशी बोलू लागले. तिथूनच दोघांमध्ये नंबरची देवाणघेवाण झाली आणि या संवादाचे रूपांतर हळूहळू प्रेमात झाले. पुढे राजेश आणि दीपा यांनी विवाह बंधनात अडकण्याचा निर्णय घेतला आणि हा निर्णय घेण्यापूर्वी यांनी काही विचार न करता डायरेक्ट लग्नाचा निर्णय घेतला. आणि थोड्याशा आपली लव्ह स्टोरी, आपलं प्रेम, आपलं केव्हा चालू झालं, काय चालू झालं, आपण एकमेकांना कुठपर्यंत ओळखतो, किती ओळखतो, आपली आर्थिक परिस्थिती काय, याचा अजिबात विचार न करता तरुण मात्र या लग्नाच्या बेड्यात अडकतात आणि असा वेगळा एक निर्णय घेत आहेत. आणि विवाह म्हणजे दोन जीवनाचं मधुर मिलन असतं. मिलन म्हणजे एकमेकात मिळून मिसळून जाणं आणि मनाने, विचाराने एकमेकांचा स्वभाव, आवडीनिवडी ओळखणे, जाणून घेणे आणि त्यात थोडीफार तडजोड करणे, हे खरं मिलन. राजेश आणि दीपा यांचे एकमेकांवरती जेव्हापाड प्रेम होते, त्यामुळे राजेशसोबत लग्न करण्यासाठी दीपा ओरिसातून मुंबईत आली होती. मात्र 6 महिन्यापूर्वी या दोघांनी लग्न केले होते आणि सुरुवातीचे काही दिवस मजेत गेले, पण नंतर मात्र घडी विस्कटत गेली. घेरे एकदा पेण्याले काय होत नाही आहे, म्हणजे कोणीतरी त्याला म्हणायचं, घेरे एकदा पिल्याने काय होत नाही आहे, कधीतरी प्यावाच लागेल, कधीतरी पेणारच तू, एकदा घेऊन तर बघ, सगळे टेन्शन निघून जाईल, जो पितो त्यालाच पिण्याची मजा कळते, असे बोलून दारू पिण्यासाठी उद्युक्त करणाऱ्या मित्रामुळे राजेशला दारूचे व्यसन लागलं. आणि दारूचं व्यसन लागणं म्हणजे हे एक संकटाच्या एक रस्त्यामध्ये घुसणं, एक आगीच्या रस्त्यामध्ये घुसणं, असा एक हा प्रवास असतो. आणि आपली मित्रमंडळी आपल्याला अशा व्यसनामध्ये आणत असतात, थोडंसं बोलून, प्रेमाने, हे करून ते करून, टेन्शन जातं असं करून. आणि कधीही न पिणारा माणूस या जाळ्यामध्ये अडकतो आणि दारूमध्ये एकदा अडकला की त्याचा संसार हा उद्ध्वस्त होत असतो. तो दारूच्या आरी गेला, पण ही गोष्ट मात्र दीपाला माहीत नव्हती. लग्नानंतर राजेशला दारूचे व्यसन आहे हे कळल्यावर या दोघांचं वारंवार वाद होऊ लागले. आता बायकोने एवढ्या विश्वासावरती प्रेम करून, संबंध ठेवून, सगळं लग्न करून, सगळ्या गोष्टी चालू असताना हा तिच्या मागे एक गुपचूप दारू पित असे आणि दारू पिऊन येऊन आता हा भांडणाला सुरुवात केली होती. त्याच्यासमोर दारू पिऊन आला होता, तिला कळलं होतं आणि याच्यामधून आता एक रस्त्याला एक वेगळी वाट ही लागली होती आणि याच आता गोष्टीचा एक वेगळा खुनामध्ये रूपांतर होणार होतं. आता इथे कोणातरी खून होणार होता, या गोष्टी मात्र इथे होणार होत्या. आणि आपण लहानपणापासूनच दारूमुळे उद्ध्वस्त झालेली कुटुंब बघितली आहेत. दारू पिऊन बायकोला मारहाण करणे, पगाराच्या दिवशी जीवनावश्यक गोष्टीसाठी लागणारे पैसे दारूवर उडवणे. मात्र दारूवाल्यांचे गणित असतं की दिवसभरात आपण 500 कमवले की तू 300 दारूमध्ये घालतो, 100 जाण्यात घालतो आणि 100 मात्र घरी देतो. 500चा हिशोब यांचा असा असतो. आणि ह्याच गोष्टी आता भरपूर लोक असतात, पेमेंट झाले की काही महिन्यावरती पेमेंट असतात, पेमेंट झालं की पार्टी, दारू, दंगा, मस्ती या गोष्टी घडत असतात. पार्ट्या देणे, हे करणं, ते करणे, दारू पिणे
वेगवेगळ्या प्रकारचे व्यसन करणे, काही शारीरिक संबंध बाहेर ठेवणे, अशा वेगवेगळ्या गोष्टी समाजात येत आहेत आणि त्या आपला समाज एक्सेप्ट करत आहेत आणि या गोष्टीकडे जात आहे. पण याच्यामध्ये एक क्राईम घडतो आहे हे मात्र जे त्या रस्त्याने घुसतं आहे, ज्या रस्त्याने चाललं आहे हे मात्र त्यालाच कळतं आहे. बाकीच्या लोकांना याचा ठाव ठिकाणा याच्याबद्दल काही माहिती नाही आहे. आणि यांच्यामध्ये वाद व्हायला लागले, पैसे दारूवर उडवणे याचा एक कार्यक्रम चालू झाला. एकूणच कानातून रक्त येईल अशा शिव्या व्यक्त करणे हे तर चालू झालं. आधीपासूनच दारूचा तिरजाळा वाटतो, पण दारू पिऊन मेल्यानंतर त्या दारुड्याच्या बायका घरकाम करून रोज खडतर जीवन जगत असतात. आता आपल्याकडं सहसा जे शहरामध्ये खेड्यापाड्यामध्ये जे दारू पिणाऱ्यांच्या बायका असतात त्यांना रोज शहरामध्ये राहणाऱ्यांना भांडीकुंडी करून कुठे छोटं मोठं काम करून आपलं कुटुंबाची आपली पोटाची खळगी कशी तरी भरावी लागत असतात. आणि दारुडे मात्र दारू पिऊन थोडंफार काम करून टामटूम राहतात आणि परत हिच्याशी रात्री धिंगाणा करत भांडणं करत पैसे मागत असतात दारूसाठी. आणि असा एक प्रकार यांच्यामध्ये चालू झाला होता. पण मात्र त्यामुळे दारू पिणाऱ्यांच्या अशा लोकांना जास्तच राग येतो. आता हिनं कधी दारू बघितलेली नव्हती, हिला दारू पितो हा म्हणून माहिती नव्हतं. 6 महिने चांगला संसार झाला होता दोघांमध्ये, पण यांचे नाते हे पवित्राचे अपवित्र झालं होतं. दीपा राजेशचा रोजचा त्रास सहन करत होती. लग्नापूर्वी राजेश दारू पितो हे तिला माहिती नव्हतं, त्यामुळे ती फसली. तिला दारू पिणाऱ्या व्यक्तीचा तिटकारा होता, पण पती परमेश्वर मानून ती मुकाट्याने सर्व सहन करत होती. मुळात नवरा बायकोमधील सामंजस्य, एकमेकांना समजून घेण्याची क्रिया ही मात्र तिच्या मनामध्ये होती आणि ती याच गोष्टीचा विचार करत त्याला सहन करत होती, सगळ्या गोष्टी ॲडजस्ट करत होती. पण मात्र तो ऐकायला तयार नव्हता. ही जितकी चांगली असेल, तितकी पारदर्शक असेल, टिकाऊ असेल, त्या प्रमाणात ती टिकते. आता प्रेम ही अशी गोष्ट आहे की जी जेवढी चांगली आपण जेवढं जास्त करू, जेवढं पारदर्शक असू, ती जास्त तेवढ्या प्रमाणात टिकते आणि ती टिकाऊ राहते. कुठल्याही विवाहात 2 वेगवेगळी माणसे एकत्र येतात आणि एकत्र राहतात. अर्थातच त्यांच्या आवडीनिवडी, त्यांच्या जीवनाविषयी कल्पना याची प्राथमिकता वेगळ्या असणारच. हे स्थिरावरच विवाहबंधन स्वीकारले असते तर दुसऱ्यालाही आपले मत मांडण्याची संधी द्यावी लागते आणि त्याप्रमाणे दोघांनीही परस्पर समंजस्याने आपल्या दृष्टिकोनात थोडाफार बदल करून घेतलाच होता, तर सगळा गोड व सोपं होऊन जात होतं. दीपाच्या बाबतीत मात्र ते घडत नव्हतं. राजेशला दारूचे व्यसन असल्याने तिला माहीत नव्हते आणि ज्यामुळे दोघांमध्ये दररोज वाद होऊ लागले. यातून पुढे काय होणार हे मात्र नियतीलाच माहिती होतं मात्र. आणि मंगळवार दिनांक 6 फेब्रुवारी दिवस उजाडला आणि राजेश यादव हा राहत असलेल्या कांजूरमार्ग येथील झोपडपट्टीतील घरातून दुर्गंधी येत असल्याची माहिती स्थानिक रहिवाशांना कांजूरमार्ग पोलिसांना दिली आणि पोलीस पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाली. घटनास्थळी गेलेल्या पोलिसांना घराचा दरवाजा बंद दिसला. पोलिसांनी घराचा दरवाजा तोडून आत प्रवेश केला होता, तेव्हा त्यांना धक्का बसला. घरात दीपा राजेश यादव या महिलेचा मृतदेह कापडीपट्टीने हातपाय बांधून बेडशीटमध्ये गुंडाळून ठेवल्याचे आढळून आले. कांजूरमार्ग पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून या प्रकरणी कांजूरमार्ग पोलीस ठाणे गुन्हा दाखल केला आणि दरम्यान हा गुन्हा घडल्यानंतर या गुन्ह्याचा समांतर तपास मुंबई गुन्हे शाखेचे कक्ष 7 कडून तात्काळ सुरू करण्यात आलेला आहे तपासाच्या. पोलीस उपायुक्त राज तिलक आणि यांची सर्व टीम ही मात्र पुढील तपास सर्व करत आहेत. अशा प्रकारे ही घटना इथं खुनाची घडली आणि मात्र ही घटना समोर आल्यानंतर सर्व पोलिसांनी तिथे धाव घेतली आणि याच्या मृतदेह तिथून घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवला. आणि गुन्हा घडल्यापासूनच महिलेचा पती राजेश यादव हा मात्र फरार होता हे त्यांना दिसून आले आणि राजेश हा त्याच्या मूळ गावी पळून जाण्याच्या तयारीत होता असल्याची शक्यता यांना कोणीतरी दिली. आता गाझियापूर उत्तर प्रदेश येथे तात्काळ रवाना करण्यात आले होते, परंतु राजेश हा त्याच्या मूळ गावी न जाता गाव बैसुरे पोत दिवसवा सौदपुरा जिल्हा गाझियापूर येथे लपून बसल्याचे तांत्रिक तपासामध्ये निष्पन्न झाले. आता तो बाहेर राज्यामधला आणि तो उत्तर प्रदेश येथे रवाना झालेल्या पथकाच्या त्या ठिकाणी जाऊन मानवी कौशल्याचा वापर करून तात्काळ संशयित आरोपी राजेश यादव या ताब्यात घेतले. आता पोलीस ठाण्यात आणून त्याची कसून चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली. कांजूरमार्ग येथे दीपा यादव वय 22 ही तिचा टेम्पो चालक पती राजेश यादव वय 25 याच्यासोबत राहत होती. या दोघांचा प्रेमविवाह झाला होता. राजेश यादव आणि दीपा याची फेसबुकवर फ्रेंड
रिक्वेस्ट टाकली होती, त्यावरून त्यांचं प्रेम झालं होतं. फेसबुकवरून त्यांची एक थोडक्यात भेट झाली होती आणि त्यानंतर दोघांनीही एकमेकांशी बोलू लागली होती. या संवादाचे रूपांतर हळूहळू प्रेमात झाले आणि गेल्या 6 महिन्यांमध्ये दोघांनी लग्न केले. राजेशसोबत लग्न करण्यासाठी दीपा ओरिसातून मुंबईत आली होती. मात्र राजेशला दारूचे व्यसन आहे हे कळल्यानंतर त्या दोघांमध्ये दररोज वाद होऊ लागले आणि मंगळवारी पुन्हा या दोघा पती पत्नीस दारू पिण्यावरूनच भांडण झाले आणि भांडणानंतर राजेशने दीपाला ठार मारून तिचा मृतदेहाचा हातपाय कापडी पाटीने बांधून बेडशीटमध्ये गुंडाळून ठेवला आणि तो पळून गेला. मात्र गुन्हे शाखेच्या पोलिसांनी 24 तासाच्या आत आरोपी राजेश यादव यास अटक करून हा गुन्हा उघडकीस आणला. विवाहानंतर जर एवढं आपापल्या बुद्धीने समजून घेऊन एकमेकांना कोणत्याही परिस्थितीत साथ देऊन समंजसपणाने एकमेकांना आधार देत समजून घेतलं असतं तर या दोघांनाही सुखाने संसार करता आला असता आणि या एक प्रेमी संसाराचा इतका उद्ध्वस्त झाला नसता, इतका भयानक थरारक शेवट याचा खुनामध्ये घडला नसता. आणि अशीच ही स्टोरी इथे संपती मित्रांनो. आणि अशाच वेगवेगळ्या घटना आपल्या महाराष्ट्रामध्ये भारतामध्ये जास्त वाढत चाललेल्या आहेत आणि या वाढू नये, या कुठेतरी कंट्रोल व्हायला हव्यात. आपले मराठी माणसं याच्यामध्ये एक सावध झाले पाहिजे. आपले महाराष्ट्रीयन लोक सावधपणे वागले पाहिजे. हे गुन्हेगारी वृत्तीपासून लांब राहिले पाहिजे. यासाठी आपला एक छोटासा प्रयत्न, आपल्या मराठी माणसाला सपोर्ट करण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून आमचाही जोश वाढेल. आम्ही एक जोश लावून एक वेगळ्या ताकदीने आपण या चॅनलवरती काम करूया. तर धन्यवाद मित्रांनो. आपण भेटूया पुढच्या स्टोरीमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या आपली व आपल्या कुटुंबाची.